एका विशाल साम्राज्याच्या पतनानंतर काय होतं? सगळीकडे अंधाधुंदी पसरते की त्या राखेमधनं काहीतरी नवीन जन्माला येतं? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. आज आपण मौर्य साम्राज्याच्या अस्तानंतरच्या त्याच काळात डोकावणार आहोत. हा काळ आहे साधारणपणे इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकापासून ते इसवी सन 3ऱ्या शतकापर्यंतचा. बरोबर. आणि गंमत म्हणजे काही विद्वान याला अंधारयुग म्हणतात, तर काही जण याला पुनर्रचनेचा काळ म्हणतात. हो, आणि आज आपण या दोन्ही दृष्टिकोनांच्या पलीकडे जाऊन पाहणार आहोत की या रचनात्मक गोंधळाच्या काळात नेमकं काय घडत होतं. रचनात्मक गोंधळ हा शब्दप्रयोग अगदी अचूक आहे, कारण मौर्य साम्राज्याची एकसंध सत्ता गेल्यानंतर भारत विखुरला. पण त्याच विखुरलेपणातून काहीतरी नवीन तयार होत होतं. अगदी एक नवीन मिलाप, एक नवीन संश्लेषण जन्माला येत होतं. आज आपण हाच मिलाप शोधणार आहोत. राजकारणात, कलेत, समाजात आणि अगदी लोकांच्या श्रद्धेत सुद्धा. म्हणजे आपण उत्तरेतील शुंग, दख्खणामधील सातवाहन, पूर्वेकडील चेदी या सगळ्यांवर बोलणार आहोत. हो, आणि दक्षिणेकडील संगमयुगातील राज्ये आणि वायव्येकडून आलेल्या इंडो ग्रीकांचा भारतीय जीवनावर पडलेला प्रभाव यावरही आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. अच्छा, म्हणजे आपला उद्देश फक्त कोण कुठे आणि केव्हा राज्य करत होता हे पाहणं नाही, तर एका महासत्तेच्या अस्तानंतर छोटी छोटी राज्य स्वतःची ओळख कशी घडवत होती, एकमेकांकडून काय शिकत होती आणि यातून एक नवीन भारतीय ओळख कशी तयार होत होती हे समजून घेणं आहे. अगदी बरोबर. चला तर मग या प्रवासाची सुरुवात करूया एका नाट्यमय राजकीय बदलाने. हो, ती शेवटच्या मौर्य सम्राटाच्या हत्येची घटना, बरोबर? हो, साधारण इसवी सन पूर्व 185 मध्ये शेवटचा मौर्य सम्राट बृहद्रथ याची त्याच्याच सेनापतीने पुष्यमित्र शुंगने भर सैन्य कवायतीत हत्या केली. म्हणजे हा फक्त एका राजाचा अंत नव्हता. नाही, तो एका युगाचा अंत होता. या घटनेने मौर्य साम्राज्याच्या विघटनावर शिक्कामोर्तब केलं आणि मग जी लहान मोठी सामंत राज्य होती ती स्वतंत्र झाली. आणि मग सत्तेसाठी स्पर्धा सुरू झाली असणार. हो, एक तीव्र स्पर्धा. भारताचा राजकीय नकाशा जणू काही पुन्हा नव्याने आखला जात होता. पण एक मिनिट, पुष्यमित्र हा एक सेनापती होता, म्हणजे त्याने लष्करी बंड करून सत्ता मिळवली होती. बरोबर. मग त्याने स्वतःची सत्ता सिद्ध करण्यासाठी अश्वमेध यज्ञासारखा वैदिक विधी का निवडला? यात काहीतरी खोल राजकीय संदेश दडलेला होता का? खूप चांगला मुद्दा आहे. या निवडीमागे एक स्पष्ट राजकीय डावपेच होता. बघा, बंड करून सत्ता मिळवल्यावर तुम्हाला वैधता मिळवावी लागते. लोकांमध्ये आणि इतर राज्यामध्ये सुद्धा. हो, अश्वमेध यज्ञ ही केवळ एक धार्मिक प्रथा नव्हती, तर ते सार्वभौमत्वाचे एक प्रतीक होतं. तो घोडा ज्या ज्या प्रदेशातून बिनविरोध फिरेल तो प्रदेश तुमच्या अधिपत्याखाली आहे हे सिद्ध होतं. अच्छा. पुष्यमित्राने हा यज्ञ करून एक प्रकारे जाहीर केलं की मी केवळ एक बंडखोर सेनापती नाही, तर चक्रवर्ती सम्राट बनण्याची आकांक्षा बाळगणारा एक वैदिक राजा आहे. म्हणजे त्याने मौर्यांच्या बौद्ध धार्जिण्या धोरणांपासून स्वतःला वेगळं दाखवण्याचा प्रयत्न केला. अगदी. त्याने वैदिक परंपरेला राजाश्रय देण्याचे स्पष्ट संकेत दिले. म्हणजे एका नव्या राजकीय वास्तवाला जुन्या पारंपरिक प्रथांचा आधार देऊन वैधता मिळवण्याचा हा प्रयत्न होता. हा स्वतःच एक प्रकारचा मिलाफ म्हणता येईल. हो ना. पण मग इथेच एक विरोधाभास निर्माण होतो. आपल्या स्रोतांनुसार हेच शुंगराजे जे वैदिक प्रथांचं पुनरुज्जीवन करत होते, त्यांनी कलेच्या बाबतीत मात्र वेगळीच भूमिका घेतली. अगदी बरोबर. आणि इथेच हा काळ किती गुंतागुंतीचा होता हे दिसतं. शुंग राजांचं सर्वात मोठं योगदान म्हणजे मध्य प्रदेशातील भराहुत स्तूप. अच्छा, भराहुत स्तूप. हा स्तूप मूळचा अशोकाच्या काळातला असावा, पण शुंग राजांनी त्याच्या भोवती अतिशय सुंदर कोरीव काम केलेली दगडी कठडे आणि तोरणं उभारली. आणि गंमत म्हणजे ही सगळी शिल्पकला बौद्ध कथांवर आधारित आहे. हो. थांबा, हे जरा विचित्र वाटते. जे राजे वैदिक यज्ञ करून स्वतःला प्रस्थापित करत आहेत, तेच राजे बौद्ध स्तूपांच्या सुशोभीकरणावर प्रचंड खर्च करत आहेत. आहे ना विचित्र. हा निव्वळ विरोधाभास आहे की यामागेही काही राजकारण आहे? याला आपण राजकीय व्यवहार ज्ञान म्हणू शकतो. शुंग साम्राज्यात मोठ्या संख्येने बौद्ध धर्मीय प्रजा होती. अच्छा, म्हणजे प्रजेला खुश ठेवणं गरजेचं होतं. हो, त्यांच्या भावनांचा आदर करणं आणि त्यांना संरक्षण देणं हे राज्य स्थिर ठेवण्यासाठी आवश्यक होतं. त्यामुळे राजाश्रय देताना राजाचा वैयक्तिक धर्म कोणता आहे यापेक्षा प्रजेचा कल कुठे आहे हे पाहिलं गेलं. इंटरेस्टिंग आहे हे. या कोरीव कामात आपल्याला बुद्धाच्या जीवनातील जातक कथा, यक्षयक्षिणी, कमळावर उभी असलेली लक्ष्मी देवी
आणि अगदी धर्मचक्र उचलणारे हत्ती दिसतात. म्हणजे वैदिक आणि बौद्ध प्रतीकांचा एक सुंदर संगम इथे झालेला दिसतो. हो, हे त्या काळातील समन्वयाचं उत्तम उदाहरण आहे. आणि हा जो धार्मिक आणि सांस्कृतिक समन्वयाचा धागा आहे तो फक्त उत्तरेपुरता मर्यादित नव्हता. बरोबर, आपण जर दख्खनमध्ये पाहिलं तर सातवाहनांनी तर याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं होतं. निश्चितच दख्खनमध्ये सातवाहनांनी एक विशाल आणि समृद्ध राज्य स्थापन केलं. त्यांना आंध्र असंही म्हटलं जातं. आणि त्यांची खरी ताकद होती व्यापार. हो, त्यांचा व्यापार. त्यांच्या अनेक नाण्यांवर जहाजांची चित्र आढळतात, जे त्यांच्या सागरी व्यापारातील प्रभुत्वाचं द्योतक आहे. हा व्यापार फक्त भारतापुरता मर्यादित नव्हता. तो थेट रोमन साम्राज्यापर्यंत पोचला होता. अगदी. या प्रचंड व्यापाराचा आणि रोमन साम्राज्याकडून येणाऱ्या संपत्तीचा सातवाहन समाजावर नेमका काय परिणाम झाला? म्हणजे केवळ राजे श्रीमंत झाले की? नाही, याचा खूप खोलवर परिणाम झाला. या व्यापारामुळे पैठण, तेर, नाशिक यांसारखी मोठी व्यापारी केंद्रे आणि शहरे उदयास आली. एक नवा श्रीमंत व्यापारी वर्ग तयार झाला. आणि मग ह्या वर्गाने मिळवलेली संपत्ती कलेसाठी वापरली. बरोबर. कारले, भाजे, जुन्नर इथल्या लेण्यांसारख्या भव्य प्रकल्पांसाठी त्यांनी दान केलं. त्यामुळे कला आणि स्थापत्यकलेला मोठं प्रोत्साहन मिळालं. अच्छा. भारतातून मसाले, कापड, चंदन जायचं आणि तिथून काच, मद्य आणि सुगंधी द्रव्ये यायची. या आंतरराष्ट्रीय देवाणघेवाणीने सातवाहनांच्या समाजाला अधिक वैश्विक आणि समृद्ध बनवलं. सातवाहनांच्या सामाजिक प्रथांबद्दलही काहीतरी खूप वेगळं स्रोतांमध्ये दिलंय. राजांची नावं त्यांच्या आईच्या नावावरून ठेवली जायची. जसे की गौतमी पुत्र सातकर्णी. हो. याचा अर्थ हा समाज मातृसत्ताक होता का, की यामागे काही वेगळं कारण आहे? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. याला पूर्णपणे मातृसत्ताक समाज म्हणता येणार नाही, कारण वारसा हक्क पुरुषांकडेच होता. पण स्त्रियांना समाजात महत्वाचं स्थान होतं. अत्यंत उच्च आणि महत्वाचं स्थान होतं. राजवंशाची शुद्धता आणि ओळख आईच्या कुळावरूनही जपली जायची. गौतमी बालश्री सारख्या राजमाता केवळ नावापुरत्या नव्हत्या, तर त्या प्रशासनात सक्रिय होत्या. त्यांनी बौद्ध भिक्षूंना जमिनी दान केल्या होत्या. आणि एका विधवा राणीने तर अश्वमेध यज्ञ केल्याचाही उल्लेख आहे नाही का? हो ना. नागणिका नावाची एक सातवाहन विधवा राणी होती, जिने पतीच्या मृत्यूनंतर राज्याची धुरा सांभाळली आणि अश्वमेध यज्ञ सुद्धा केला. हे किती अविश्वसनीय आहे. हाय ना. अश्वमेध यज्ञ, जो पुरुषार्थाचा आणि सार्वभौमत्वाचं सर्वोच्च प्रतीक मानला जातो, तो एक स्त्री करते. हे तत्कालीन समाजात स्त्रियांच्या राजकीय आणि धार्मिक अधिकारांबद्दल खूप काही सांगून जातं. हो, हे प्रस्थापित नियमांना दिलेले एक मोठं आवाहन होतं. खरंच अविश्वसनीय आहे. आणि पुण्याजवळच्या नाणेघाट लेण्यांमध्ये तर आणखीन एक आश्चर्यकारक गोष्ट सापडली आहे. तिथे एका शिलालेखात अंकांचे नमुने आहेत. हो, जे आजच्या आपल्या अंकांसारखे दिसतात. म्हणजे खरंच? हो, तिथे आपल्याला 1, 2, 4, 6, 7 आणि 9 हे अंक आजच्या स्वरूपाच्या अगदी जवळ जाणारे दिसतात. हे आधुनिक अंकप्रणालीचा उगम भारतातच झाला या दाव्याला दुजोरा देणारा हा एक अतिशय महत्वाचा पुरावा आहे. म्हणजे सातवाहनांचं योगदान केवळ व्यापार आणि राजकारणापुरतं मर्यादित नव्हतं. नाही, ते ज्ञानविज्ञानाच्या क्षेत्रातही होतं. पित्तळखोरा लेण्यांमधला तो एका सोनाराचा उल्लेखही खूप रंजक आहे. हो, कणधास सोनाराचा. एका यक्षाच्या मूर्तीवर कोरलंय की ही मूर्ती कणधास नावाच्या सोनाराने बनवली. या एका ओळीतून आपल्याला काय कळतं? या एका ओळीतून आपल्याला त्या काळातील समाजव्यवस्थेबद्दल आणि कलाकारांच्या स्थानाबद्दल खूप काही कळतं. याचा अर्थ असा की त्या काळात कलाकार ही एक व्यापक संकल्पना होती. म्हणजे शिल्पकार वेगळा, सोनार वेगळा असं कठोर वर्गीकरण नव्हतं? कलेचं माध्यम कोणतंही असो, कौशल्य महत्वाचं होतं. जो सोनार नाजूक दागिन्यांवर काम करू शकतो, तोच प्रचंड दगडातून एक भव्य शिल्पही घडवू शकतो. वा, हे कारागिरांच्या बहुआयामी कौशल्याचं प्रतीक आहे. आणि त्यांच्या सामाजिक प्रतिष्ठेचं सुद्धा. म्हणजे आपण आत्तापर्यंत पाहिलेल्या दोन्ही सत्यांमध्ये शुंग आणि सातवाहन एक समान धागा दिसतोय. तो म्हणजे विविध विचारधारा आणि परंपरांना एकत्र घेऊन पुढे जाण्याचा. अगदी. हाच पॅटर्न आपल्याला भारताच्या इतर भागांमध्येही दिसतो का? म्हणजे पूर्वेकडील कलिंगमध्ये काय परिस्थिती होती? अगदी तोच पॅटर्न दिसतो. मौर्यांनंतर पूर्वेला कलिंगमध्ये चेदी घराण्याची सत्ता आली आणि त्यांचा सर्वात पराक्रमी राजा होता खारवेल. राजा खारवेल. तो जैन धर्माचा कट्टर अनुयायी होता आणि स्वतःला भिक्षू राजा म्हणून घ्यायचा. त्याच्याच काळात भुवनेश्वर जवळ उदयगिरी खंडगिरी इथल्या प्रसिद्ध जैन लेणी कोरण्यात आल्या. एवढा मोठा फाते
हा विरोधाभास कसा समजून घ्यायचा? हा, त्या काळातील राजधर्माचा एक भाग होता. राजाने वैयक्तिक आयुष्यात कितीही साधुवृत्ती स्वीकारली असली तरी राज्याचं रक्षण करणं, त्याचा विस्तार करणं हे त्याचं प्रथम कर्तव्य मानलं जायचं. अच्छा, म्हणजे या दोन्ही गोष्टी एकत्र नांदू शकत होत्या. हो, पण खारवेलच्या शिलालेखातील सर्वात महत्वाची ओळ म्हणजे तो स्वतःला सर्व पंथांचा आदर करणारा आणि सर्व देवळांची डागडुजी करणारा असं म्हणवतो. हे खूप महत्वाचं आहे. परेचं एक ज्वलंत आणि प्राचीन उदाहरण आहे. आता आपण आणखीन दक्षिणेकडे जाऊया, जिथे याच काळात चेर, चोळ आणि पांड्य हे 3 बलाढ्य राज्य होती. या काळाला संगम युग म्हणतात. पण याचा नेमका अर्थ काय? संगम म्हणजे सभा किंवा परिषद. या काळात मदुराईसारख्या शहरांमध्ये कवी आणि विद्वानांच्या मोठ्या सभा आयोजित केल्या जात असत. अच्छा, म्हणून संगम युग. हो, आणि या सभांमध्ये जे साहित्य रचलं गेलं त्याला संगम साहित्य म्हणतात. आणि म्हणूनच या संपूर्ण कालखंडाला संगम युग म्हणून ओळखलं जातं. आणि याच साहित्यातलं एक प्रसिद्ध महाकाव्य म्हणजे सिलप्पद्दिकारम, बरोबर? पैंजणाची कथा. अगदी. ही केवळ एक कथा आहे की त्यातून त्या समाजाच्या मूल्यांबद्दल काहीतरी कळतं? ही केवळ कथा नाही, ती त्या काळातील समाजाचा आरसा आहे. यात कण्णगी आणि तिचा पती कोवलन यांची गोष्ट आहे. आणि ही कथा आपल्याला त्या तिन्ही राज्यांतील फिरवते. हो, चोळांची राजधानी पुहार, आंड्यांची राजधानी मदुराय आणि नंतर चेर राज्यापर्यंत. एका सामान्य स्त्रीने, कण्णगीने, राजाच्या चुकीच्या निर्णयामुळे झालेल्या अन्यायाविरुद्ध दिलेला लढा आणि न्यायाची मागणी हे या कथेचं सूत्र आहे. म्हणजे न्याय ही संकल्पना त्या समाजात किती महत्वाची होती हे दिसतं. हो, आणि राजासुद्धा न्यायाच्या कक्षेबाहेर नाही हा विचार त्या काळातही रुजलेला होता. या तिन्ही राज्यांनी म्हणजे चोळ, चेर आणि पांड्या यांनी काही ठोस असं योगदान दिलंय का, ज्याच्या पाऊलखुणा आजही दिसतात? हो, नक्कीच. चोळ राजा करिकाल याने कावेरी नदीवर कल्लनई नावाचे एक धरण बांधलं. कल्लनई धरण. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण सुमारे 2000 वर्ष जुनं हे धरण आजही वापरात आहे. खराच. हो, आणि लाखो एकर जमीन सिंचनाखाली आणतं. त्या काळातलं हे अभियांत्रिकी कौशल्य अचंबित करणारं आहे. अविश्वसनीय. दुसरीकडे केरळ पुत्र म्हणून ओळखले जाणारे चेर राजे मसाल्यांच्या व्यापारासाठी प्रसिद्ध होते, तर पांड्य राजे मोत्यांच्या व्यापारासाठी आणि त्यांच्या शक्तिशाली नौदलासाठी ओळखले जात होते. म्हणजे एकीकडे भारताच्या आत ही सगळी पुनर्बांधणी आणि नवनिर्मिती सुरू होती, तर दुसरीकडे वायव्य सरहद्दीवरून काही नवीन लोक येत होते, इंडो ग्रीक. हो, ते आक्रमक म्हणून आले होते. मग त्यांनी इथल्या संस्कृतीवर फक्त आघात केला की काही वेगळं घडलं? इथेच या काळातील सर्वात रंजक सांस्कृतिक संगम घडला. इंडो ग्रीक हे मूळचे अलेक्झांडरनी नेमलेले राज्यपाल आणि त्यांचे वंशज होते, जे नंतर स्वतंत्र झाले. ते विजेते म्हणून आले, पण इथल्या संस्कृतीने ते प्रभावित झाले. इतके प्रभावित झाले की त्यांनी केवळ राज्य नाही केलं, तर ते इथल्या मातीत मिसळून गेले. पण ते का मिसळून गेले? जे ते नेहमीच आपली संस्कृती जिंकलेल्या लोकांवर लादण्याचा प्रयत्न करतात, इथे उलटं का झालं? याची 2 प्रमुख कारणं आहेत. एक म्हणजे भारतीय तत्वज्ञान, विशेषतः बौद्ध आणि वैष्णव विचारधारा ही अत्यंत प्रगल्भ आणि आकर्षक होती. तिने या ग्रीक मनांना आकर्षित केलं. आणि दुसरं कारण राजकीय असणार. बरोबर, राजकीय व्यवहार. स्थानिक लोकांची मनं जिंकण्यासाठी त्यांची संस्कृती आणि धर्म स्वीकारणं हा सर्वात सोपा मार्ग होता. आणि यातूनच कला, नाणी, प्रशासन या सगळ्यांत तो मिलाफ दिसू लागला. हो, ग्रीक आणि भारतीय शैलींचा एक अनोखा मिलाफ घडून आला. या मिलाफाचं एखादं ठोस उदाहरण आहे का, जे आजही आपण पाहू शकतो? सर्वोत्तम उदाहरण म्हणजे मध्य प्रदेशातील विदिशा इथला हेलिओडोरस स्तंभ. हेलिओडोरसचा स्तंभ. हो, ज्याला गरुड ध्वज असंही म्हणतात. हेलिओडोरस हा एका इंडो ग्रीक राजाचा राजदूत होता. तो शुंग राजाच्या दरबारात आला होता आणि त्याने हा स्तंभ देवदेव वासुदेव म्हणजेच विष्णू किंवा कृष्ण यांच्या सन्मानार्थ उभारला. हे तर अविश्वसनीय आहे. म्हणजे विचार करा, आजच्या काळात एखाद्या दुसऱ्या देशाचा राजदूत दिल्लीत येऊन स्थानिक देवतेच्या सन्मानार्थ एक स्तंभ उभारतोय. हो ना? हो. आपण इतक्या टोकाच्या सांस्कृतिक मिळनाबद्दल बोलत आहोत. हे केवळ सामील होणे नव्हते, तर भारतीय विचारसरणीचा तो एक प्रकारे स्वीकार होता. अगदी बरोबर. त्या स्तंभावर त्याने स्वतःला भागवत म्हणजे वासुदेवाचा भक्त असं म्हटलं आहे. म्हणजे एका परदेशी ग्रीक व्यक्तीने भारतीय भक्ती मार्गाचा केलेला हा स्वीकार. त्या काळातील सांस्कृतिक देवाणघेवाण किती खुल्या मनाने होत होती याचा जिवंत पुरावा आहे. चला तर मग आजच्या या विस्तृत चर्चेचा आढावा घेऊया.
आपण पाहिलं की मौर्य साम्राज्याच्या विघटनानंतर भारतात अराजकता पसरली नाही, तर एक रचनात्मक गोंधळाचा काळ सुरू झाला. हो. या काळात अनेक छोटी पण शक्तिशाली आणि वैशिष्ट्यपूर्ण राज्य उदयास आली. हा काळ केवळ राजकीय बदलांचा नव्हता, तर व्यापार, कला, साहित्य आणि विचारांच्या अभूतपूर्व देवाणघेवाणीने समृद्ध होता. हो. शुंग राजांनी वैदिक असूनही बौद्ध कलेला दिलेला आश्रय, सातवाहनांच्या समाजातील स्त्रियांचं महत्त्वपूर्ण स्थान, सारख्या जैन राजाची सर्व धर्मांप्रती असलेली आदरभावना आणि इंडो ग्रीकांनी भारतीय संस्कृती ज्या सहजतेने स्वीकारली, हे सर्व त्या काळातील मिलाफाच्या किंवा संश्लेषणाच्या प्रवृत्तीचे उत्कृष्ट नमुने आहेत. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की हा काळ विघटनाचा नसून खऱ्या अर्थाने नवनिर्माणाचा होता. अगदी. या संपूर्ण चर्चेतून एक शेवटचा विचार मनात येतोय. आपल्या स्रोतांमध्ये उल्लेख आहे की इंडो ग्रीकांची सत्ता इंडो सिथियन किंवा शक नावाच्या आक्रमणकर्त्यांनी संपवली. बरोबर. यावरून एक प्रश्न निर्माण होतो. इंडो ग्रीक तर भारतीय संस्कृतीत इतके सहज मिसळून गेले, पण जेव्हा शकांसारखी पुढची, कदाचित अधिक वेगळ्या संस्कृतीची लाट आली असेल, तेव्हाही हा सांस्कृतिक मिलाफ पुढे चालू राहिला असेल की त्यामुळे संघर्ष निर्माण झाला असेल? खूपच विचार करायला लावणारा प्रश्न आहे. म्हणजे एका संस्कृतीत बाहेरच्या घटकांना सामावून घेण्याची काही मर्यादा असते का? आणि ती मर्यादा ओलांडल्यावर काय होतं?